माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। घाम गाळून पिकवितो सोनं, काळ्या मातीची राखीतो शान। घाम गाळून पिकवितो सोनं, काळ्या मातीची राखीतो शान। दिलं देवानं आम्हाला देणं, शेती वाढी आयुष्याचं धन। लहानपणापासून पूर्ण शेतीतलं पूर्ण माहीत आहे। आऊट होतं, आता तर हे ट्रॅक्टर झाले, पहिले बैल होती, बैलांचं मोठं जो नांगर हे ते सगळं पाहिजे, आता ते सगळं झाल्यामुळे ट्रॅक्टर सगळं विकून दोन वेळा पीक घेतो वर्षात, उन्हाळी शेती आणि पावसाळी शेती। पावसाळ्यात भाताची शेती, उन्हाळी शेतीला आपलं चवळी, पजाव, नाचना, मूग, मटकी असं शेंगदाणा। नाही नाही, आमच्या पुरतंच वापरतो घरी घरी। जास्त प्रमाणात केलं तर तुम्हाला फायदा पण होऊ शकतो ना। आजच्या मुलांना आमच्या काय संदेश की आता बघतोय आपण सगळीकडे व्यवसाय नोकरी याच्याच मागे लागलेल्या आहेत, नोकऱ्या कमी झाल्या, तुम्ही काय सांगा मुलांना? मुलांना सांगायचं म्हणजे काय, शेती क्षेत्र पण असं तसं वाईट नाही आहे। पुढच्या पिढीला तुम्हाला शेतीशिवाय पर्यायच नाहीये। जर धान्य पिकवलं नाही तर आपण खाणार काय, बरोबर ना? सगळ्यांनी म्हटलं मी नोकरी करतो, तर शेती कोण करणार, धान्य कुठून मिळणार, बरोबर आहे? त्यामुळे आपण यांनी आज आपल्याला इथे यायला दिला आणि सांगितलं, आपण ते वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि जोरदार टाळ्या वाजवूया। कधी पाण्यातही तळमळतो।